वेलकम टू ऑल स्टुडंट. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेजमध्ये मी कदम एसवी, एस एस लिगाडे विद्यालय अँड बी जी लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री अकोला वासूद तालुका सांगोला. सब्जेक्ट फिजिक्स. टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण 2 पॉईंटवरती चर्चा करणार आहोत. फर्स्ट पॉईंट, expression for torque in terms of mi. Consider a rigid body rotating with uniform acceleration alpha about an axis passing through the point O and perpendicular to the plane. या ठिकाणी बघा, रिजिड बॉडी आहे आणि ती रिजिड बॉडी ओ या ॲक्सिस भोवती युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अल्फा न काय होते, या ठिकाणी रोटेट होते. द टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रिजिड बॉडी प्रोड्युसेस अँग्युलर ॲक्सेलरेशन. कन्सिडर अ रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल्स. या ठिकाणी या रिजिड बॉडीवरती नंबर ऑफ पार्टिकल्स हे एन पार्टिकल्स आहेत. ऑफ मासेस m1 m2 अप टू mn situated at perpendicular distances r1 r2 up to rn respectively from the axis of rotation. या रिजिड बॉडीवरती नंबर ऑफ पार्टिकल्स हे एन आहेत. प्रत्येकाचं मास हे डिफरंट आहे. ते m1 पासून mn पर्यंत आहे आणि त्यांचं जे डिस्टन्स आहे ॲक्सिसपासून ते सुद्धा वेगळं वेगळं आहे आणि ते डिस्टन्स जे आहे ते r1 पासून अप टू rn पर्यंत आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी बघा, फर्स्ट पार्टिकल, हा जो फर्स्ट पार्टिकल आहे त्याचं मास काय आहे, m1 एवढा आहे आणि तो या ॲक्सिसपासून r1 एवढ्या अंतरावरती आहे. हा सेकंड पार्टिकल बघा, ज्याचं मास काय आहे, m2 आहे आणि तो या ॲक्सिसपासून r2 एवढ्या अंतरावरती आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स काय आहेत, n आहेत आणि हा शेवटचा आपण या ठिकाणी घेतलेला nth पार्टिकल mn, तो rn एवढ्या अंतरावरती आहे. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक जो पार्टिकल आहे त्याचं मास वेगळं आहे, तो ॲक्सिसपासून डिफरंट डिस्टन्सवरती आहे, म्हणजे डिस्टन्ससुद्धा काय आहे, डिफरंट आहे. देन ॲज द बॉडी रोटेट्स इच पार्टिकल रिव्हॉल्व्स इन अ सर्कल with constant angular acceleration but linear acceleration are different. म्हणजे या ठिकाणी बघा, प्रत्येक बॉडी जे आहे, म्हणजे प्रत्येक बॉडी ज्याचं मास काय आहे वेगळं डिफरंट आहे, ती प्रत्येक बॉडी सर्क्युलर पाथमध्ये त्या ॲक्सिस भोवती काय होते, रोटेट होते टू द डिफरंट डिस्टन्स, म्हणजे डिफरंट रेडियस. आता बघा, द फर्स्ट पार्टिकल, the particle of mass m1 revolves in a circle of radius r1 with linear acceleration a1 is given by. आता या ठिकाणी बघा, जो फर्स्ट पार्टिकल आहे ज्याचं मास काय आहे, m1 आहे, ज्याचं डिस्टन्स म्हणजे रेडियस काय आहे, r1 आहे, त्याचं लिनियर ॲक्सेलरेशन a1 इज इक्वल टू काय येणार, r1 अल्फा. हिअर अल्फा इज द अँग्युलर ॲक्सेलरेशन. According to Newton's second law of motion, the force F1 acting on this particle is given by. To the first particle, its mass m1, distance which is r1, means here that first particle, its force F1 is equal to mass into acceleration, म्हणजे m1 into a1. आता या ठिकाणी बघा, m1 into a1. आता या ठिकाणी आपण a1 ची किंमत काढलेली आहे, म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू r1 अल्फा. ती जर किंमत या ठिकाणी पुट केली तर फॉर्म्युला मिळेल m1 r1 अल्फा. म्हणजेच टू द फर्स्ट पार्टिकल इट्स मास विच इज m1 अँड इट्स लिनियर ॲक्सेलरेशन विच इज a1, फोर्स इज इक्वल टू m1 a1 मीन्स विच इज इक्वल टू m1 r1 अल्फा. Then to that first particle, torque acting on that particle T1 is equal to force into distance. हे बघा, या ठिकाणी T1 is equal to काय लिहिले आपण, F1 R1. आता या ठिकाणी जर F1 ची किंमत जर आपण टाकली तर F1 ची किंमत काय बघा, M1 R1 अल्फा. ती जर किंमत या ठिकाणी पुट केली तर तुम्हाला फॉर्म्युला मिळेल F1 R1, म्हणजे टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल
its mass which is m1 and which is at distance r1 from the axis of rotation. हे f1 ची किंमत आपण टाकली m1 r1 अल्फा, हे m1 आहे तसंच हे r1 आणि इथलं एक r1 दोन्हीचं काय झालं r1 स्क्वेअर अल्फा आहे तसंच, म्हणजे टॉर्क ऑन दॅट फर्स्ट पार्टिकल विच इज इक्वल टू m1 r1 square alpha. Similarly, torque acting on the another particles of masses m2, m3, mn situated at distances r2, r3, rn respectively are given by. आता सेकंड पार्टिकलचं बघा, ज्याचं मास काय आहे m2 आहे आणि तो पार्टिकल r2 एवढ्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं टॉर्क काय येणार m2 r2 square alpha. Then third particle, its mass which is m3 and which is at distance r3 from the axis of rotation, म्हणजे t3 is equal to काय फॉर्म्युला मिळेल m3 r3 square alpha. And then nth particle, its mass which is m1 and which is at distance rn from the axis of rotation, means torque tn is equal to mn rn square alpha. Then total torque. आता या ठिकाणी आपण बघा, हे जे टॉर्क काढलेलं आहे ते प्रत्येक पार्टिकलचं टॉर्क काढलेलं आहे, म्हणजे फर्स्ट पार्टिकल इट्स मास विच इज m1 विच इज ॲट डिस्टन्स r1 फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, इट्स टॉर्क इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर अल्फा. देन सेकंड पार्टिकल इट्स m2 r2 स्क्वेअर अल्फा, देन अप टू nth पार्टिकल mn rn स्क्वेअर अल्फा. बट हियर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन दॅट रिजिड बॉडी. आता टोटल टॉर्क काढण्यासाठी प्रत्येक पार्टिकलचं जे टॉर्क आहे त्यांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. बेरीज म्हणजेच सम करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं बघा, टोटल टॉर्क टी इज इक्वल टू t1 प्लस t2 प्लस t3 अप टू tn. कारण का तर त्या ठिकाणी त्या रिजिड बॉडीवरती किती पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांची काय केली, nth टॉर्कची काय केली, बेरीज केली. आता आपण t1 t2 च्या किमती काढलेल्या आहेत, त्या जर किमती या ठिकाणी टाकल्या तर बघा या ठिकाणी t1 t2 t3 अप टू tn पर्यंत ज्या किमती काढलेल्या आहेत त्या किमती जर आपण या ठिकाणी टाकल्या तर बघा, देअरफॉर t इज इक्वल टू t1 ची किंमत काय आहे m1 r1 स्क्वेअर अल्फा, t2 ची किंमत काय आहे m2 r2 स्क्वेअर अल्फा, अप टू tn ची किंमत काय आहे mn rn स्क्वेअर अल्फा. त्या किमती आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये इथं अल्फा आहे, इथं अल्फा आहे, इथं अल्फा आहे. अल्फा काय घेतलं आपण, कॉमन घेतलं आणि राहिलेली जी टर्म आहे ते आपण काय घेतली, ब्रॅकेटमध्ये घेतली. इथली काय राहिली आहे बघा m1 r1 स्क्वेअर, इथली काय राहिली m2 r2 स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस mn rn स्क्वेअर. त्याच्यानंतर काय केलं बघा, यांचं काय आहे, बेरीज आहे म्हणजे सम आहे, म्हणून या ठिकाणी काय घेतलं समेशन, आणि हे mi ri स्क्वेअर. आता i इज इक्वल टू 1 to n, म्हणजे ही जी पूर्णपणे ब्रॅकेटमधली जी टर्म आहे ती आपण या ठिकाणी लिहिली समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा i ची किंमत 1 पासून n पर्यंत आहे. आता बघा पहिल्यांदा आपण एक किंमत टाकली तर काय येणार m1 r1 स्क्वेअर येणार, 2 टाकली तर काय येणार m2 r2 स्क्वेअर येणार, असं n टाकली तर काय येणार mn rn स्क्वेअर येणार. आणि हे सम आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं, समेशन घेतलं. हे अल्फा कॉमन आहे तसंच घेतलं. आता ही जी ब्रॅकेटमधली जी टर्म आहे ती काय आहे बघा, ब्रॅकेटमधली जी टर्म आहे ती काय आहे m आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय आय, त्याला आपण कशाने डिनोट करतो, आय ने डिनोट करतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला मिळाला टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. बोथ टॉर्क टी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा आर डायरेक्टेड पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी. म्हणजे या ठिकाणी इन वेक्टर फॉर्म टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. देन another point, conservation of angular momentum. The angular momentum of a rotating body is conserved or remains constant if the resultant external torque acting on the body is 0. म्हणजे resultant external torque जे काय आहे ते 0 आहे. तर या ठिकाणी बघा angular momentum which is equal to rotational inertia into rotational velocity, that is L is equal to I omega, means L is equal to R into P. P is the linear momentum, where R is the position vector from the axis of rotation and P is the linear momentum.
Consider a rigid body rotating with constant angular speed. एक रिजिड बॉडी आहे आणि ती रिजिड बॉडी काय होते, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगानं काय होते, रोटेट होते. लेट बॉडी इज मेड फ्रॉम लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस. म्हणजे रिजिड बॉडीवरती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्याचं मास काय आहे, डिफरंट आहे. आणि ते जे मास आहे ते काय आहे, M1 M2 M पर्यंत. आपण M1 M2 अप टू MN पर्यंत सिच्युएटेड ॲट डिस्टन्सेस R1 R2 R3 अप टू RN रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आपण टॉर्कमध्ये बघितलं की त्या ठिकाणी एक रिजिड बॉडी आहे, ती रिजिड बॉडी ओ ॲक्सिस भोवती रोटेट होते, त्याच्यावरती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकलचं मास काय आहे, डिफरंट आहे. अँड दॅट पार्टिकल विच इज ॲट डिफरंट डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक रिजिड बॉडी आहे, ती रिजिड बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडनं काय होते, रोटेट होते. आणि त्याच्यावरती जे एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, इट्स मास विच इज डिफरंट M1 M2 अप टू MN अँड विच इज ॲट situated at distances R1 up to RN respectively from the axis of rotation. Consider one such particle of mass M1 and is at distance R1 from axis. म्हणजे त्यातला एक पार्टिकल घेतला आपण ज्याचं मास काय आहे, M1 आहे आणि तो पार्टिकल R1 एवढ्या डिस्टन्सवरती आहे ॲक्सिस पासून. फॉर दिस पार्टिकल लेट द टॉर्क विच इज सपोज T. त्याचं जे टॉर्क आहे ते काय गृहीत धरलं आपण, T एवढा आहे. P is the linear momentum, then its angular momentum is given by. त्याचा angular momentum काय असणार आहे, L is equal to R cross P. बघा त्यातलाच आपण एक पार्टिकल घेतला ज्याचं मास काय आहे, M1 एवढा आहे आणि which is at distance R1 from the axis of rotation but its torque which is T and P is the linear momentum, means angular momentum is equal to R into P, म्हणजे moment of linear momentum. आता डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू T. या इक्वेशनचं काय केलं आपण, डिफरन्शिएटिंग केलं. आता डिफरन्शिएटिंग केल्यानंतर काय होते बघा, या बाजूला काय आहे, L आहे, म्हणजे डिफरन्शिएटिंग DL बाय DT विच इज इक्वल टू D बाय DT ऑफ R क्रॉस P. फॉर्म्युला काय आहे बघा, या ठिकाणी R क्रॉस P आहे आणि इथं काय आहे, L आहे. या बाजूचं डिफरन्शिएटिंग काय झालं, DL बाय DT विच इज इक्वल टू D बाय DT ऑफ कंसामध्ये R क्रॉस P. देअरफॉर या ठिकाणी DL बाय DT आहे तसंच ठेवलं आपण, इकडं इक्वल टू फॉर्म्युलानुसार डिफरन्शिएटिंग केलं म्हणजे फर्स्ट टर्म आहे तशीच ठेवायची R क्रॉस दुसऱ्या टर्मचं डिफरन्शिएटिंग DP बाय DT प्लस पहिल्या टर्मचं डिफरन्शिएटिंग DR बाय DT इंटू P. हे फॉर्म्युलानुसार आपण काय केलं, डिफरन्शिएटिंग केलं. बट DR बाय DT या ठिकाणी बघा, DR बाय DT म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी असतं. म्हणजे DR बाय DT इज इक्वल टू काय आलं, फी आलं. आणि DP बाय DT म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे या ठिकाणी काय आहे, फोर्स आहे. म्हणजे याच्याबद्दल काय येणार, फोर्स येणार. आणि या ठिकाणी बघा P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी आणि Pचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर मोमेंटम असतं. म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी बरोबर काय असतं, लिनियर मोमेंटम असतं. म्हणजे या जर किमती आपण इक्वेशन 1 मध्ये जर ठेवल्या तर फॉर्म्युला काय मिळेल बघा, हे DL बाय DT हे आहे तसंच लिहिलं, हे R इथलं आहे तसंच, DP बाय DT इज इक्वल टू फोर्स आहे हे F टाकलं प्लस या ठिकाणी DR बाय DT इज इक्वल टू फी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं, लिनियर व्हेलॉसिटी. हे फी किंमत टाकली क्रॉस लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू काय फॉर्म्युला MV आहे ते MV टाकलं म्हणजे R क्रॉस F इज इक्वल टू फी क्रॉस M इंटू फी. तर याच्यामध्ये बघा हे R क्रॉस F इज इक्वल टू हे M आपण कंसाच्या बाहेर लिहिलं आणि कंसामध्ये काय लिहिलं, फी क्रॉस फी. आता हा काय झाला, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट झाला. या ठिकाणी काय झाला, हा सेल्फ क्रॉस प्रोडक्ट झाला. देन DL बाय DT इज इक्वल टू काय आलं, R क्रॉस F आलं
प्लस 0 सिन्स सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट इज 0. आपण स्केलर आणि वेक्टरमध्ये बघितलं, क्रॉस प्रॉडक्ट जर असेल आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. म्हणून या ठिकाणी व्ही क्रॉस व्हीची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. म्हणजे डीएल बाय डी टी इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल, आर क्रॉस एफ मिळणार. नाव आर क्रॉस एफ विच इज इक्वल टू काय आहे, टॉर्क आहे. आपण बघितलं टॉर्कच्या इक्वेशनमध्ये टॉर्क इज इक्वल टू काय असतं, आर इंटू एफ असतं, फोर्स इंटू डिस्टन्स असतं. म्हणजेच या ठिकाणी टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ आहे. म्हणजे डी एल बाय डी टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला, टॉर्क मिळाला. म्हणजे देअर फोर टॉर्क इज इक्वल टू डी एल बाय डी टी. नाव लॉ ऑफ कॉन्झर्वेशन काय आहे, इफ रिझल्टंट टॉर्क इज 0 then dl by dt is equal to 0. Therefore L is equal to constant. This is the proof. So law of conservation काय आहे, without external torque म्हणजे external torque is equal to 0 आहे. लॉ काय आहे बघा या ठिकाणी, the angular momentum of rotating body is conserved or remains constant if the resultant external torque acting on the body is 0. म्हणजे या ठिकाणी बघा हे रिझल्टंट टॉर्क इज इक्वल टू 0. म्हणजे टी ची किंमत जर आपण 0 टाकली तर या ठिकाणी डीएल बाय डी टी इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 0. देअरफॉर एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे काय झालं, आपलं प्रूफ झालं. तर एक्झाम्पल्स बघूया. धिस प्रिन्सिपल इज युज्ड इन डेली लाईफ बाय ॲक्रोबॅट्स, डायव्हर्स, स्कॅटर्स. हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. आता बॅलेट डान्सर्स हे सुद्धा त्याचं एक ॲप्लिकेशन आहे. ड्युरिंग आयस बॅलेट द डान्सर्स हॅव टू अंडरटेक राउंड्स ऑफ स्मॉलर अँड लार्ज रॅडी. द डान्सर्स कम टुगेदर while taking the rounds of smaller radius. In this case, the moment of inertia of system becomes minimum and the frequency increases. To make it thrilling, while outer rounds, the dancers outstretched their legs and arms. This increases their EMI, that reduces the angular speed and hence the linear speed. This is essential to prevent slipping. This is the application of angular momentum. Then angular momentum is proportional to rotation speed times rotational inertia. Rotational inertia characterized by mass into square of radius distribution in object. म्हणजे या ठिकाणी बघा बॅलेट डान्सर आय ओमेगा इज इक्वल टू आय ओमेगा. Then diving in a swimming pool, while executing a somersault, a diver pulls in his hands and legs so that his EMI decreases, causing an increase in his speed of rotation so that diver can make more number of somersaults. When diver is about to tough water surface, he stretched his hands so that EMI increases and speed decreases so that he strikes the water gently without any harm. Angular momentum conservation. Speed up rotation by tucking in, slow down rotation by stretching out. Seen in diving all the time. Figure skaters demonstrate impressively. Effect amplified by moving large masses to vastly different radii. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण बघूया, एक्झाम्पल आपण सोडून बघूया. अ सिलिंग फॅन हॅव्हिंग EMI 2 kg मीटर स्क्वेअर
attains its maximum frequency of 60 rpm in 2 pi second, calculate its power rating. आता बघा या ठिकाणी गिवन टर्म मध्ये काय दिलंय, एम आय दिलेलं आहे, आय इज इक्वल टू 2 kg मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर एन फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे 60 रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता 60 रिव्हॉल्युशन पर मिनिटचं आपल्याला RPS मध्ये करायचं आहे, म्हणजे हर्ट्ज मध्ये करायचं आहे. त्याला 16 डिवाइड केलं तर ते काय होणार, 1 RPS होईल, रिव्हॉल्युशन पर सेकंद होईल. 16 डिवाइड केल्यानंतर ते मिनिट मध्ये आहे, म्हणजेच काय झालं, 1 हर्ट्ज झालं. टाइम दिलेला आहे t इज इक्वल टू 2 पाय सेकंद. आता बघा ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर स्पीड विच इज इक्वल टू काय 0 आहे, आणि फायनल स्पीड काय आहे. आता फायनल स्पीड काढण्यासाठी ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय वापरावं लागेल, 2 पाय n. n इज द फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला काय आहे, अँग्युलर स्पीड इज इक्वल टू 2 पाय n. आता 2 पाय आहे तसंच ठेवलं, n ची किंमत आपण 1 टाकली, म्हणजे काय मिळालं, 2 पाय रेडियन पर सेकंद. हे काय मिळालं, फायनल स्पीड मिळालं. आता फॉर्म्युला आपण वापरूया, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन विच इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्याच्यामध्ये किमती टाकल्या. फायनल स्पीड किती आहे, 2 पाय आहे, इनिशियल किती आहे, 0 आहे, डिवायडेड बाय टाइम किती आहे, 2 पाय आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेलरेशन मिळेल, 2 पाय गेट कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे काय मिळालं, ॲक्सेलरेशन मिळालं. अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला पॉवर काढायचे, देअरफॉर पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॉर्क इनटू ओमेगा. ओमेगा मीन्स अँग्युलर स्पीड. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय, आय इंटू अल्फा म्हणजे MI इंटू अँग्युलर ॲक्सेलरेशन. आपण टॉर्कचा फॉर्म्युला टाकला, आय अल्फा, ओमेगा आहे तसंच ठेवलं. MI ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2 इंटू अल्फा किती आहे, 1 आहे, आणि ओमेगा किती आहे, 2 पाय आहे. सर्वांचा गुणाकार केला, गुणाकार मिळेल 4 पाय वॅट. बट पाय इज इक्वल टू 3.14, ती किंमत टाकली आणि आपल्याला पॉवरचा मिळाला किंमत 12.56 वॅट. ओके, थँक्यू.